एकीकडे औरंगजेबाची कबर उखडून टाका यासाठी आंदोलन जोरदार सुरू आहे. मागणी जोरदार पद्धतीनं होते आहे. नागपुरात त्यामुळे तणाव सुद्धा झाल्याचं आपण पाहिलेलं आहे. दंगलीसारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. पण अफजल खानाच्या कबरीचा मुद्दा हा 21 वर्षांपूर्वी आला होता आणि जर आपण पाहिलं तर सातत्यानं तो लावून धरला ते नितीन शिंदे जे शिवसेनेचे विधान परिषदेचे माजी सदस्य सुद्धा आहेत. सध्या ते हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी काल राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांना एक पत्र दिलं आणि त्यांनी काय मागणी केली हे त्यांचं जे पत्र आहे ते माझ्यासोबत आहेत. आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. एक म्हणजे या पत्राचा मजकूर मी वाचलेला आहे, तुमच्यासाठी मी वाचून दाखवते की त्यांची नेमकी मागणी काय आहे. त्याचबरोबर अफजल खानाची कबर जी आहे त्याच्यासाठी ती हटवण्यासाठीचं जे आंदोलन त्यांनी केलं होतं तर त्याला 21 वर्ष त्यांना काय द्यावी लागलीत आणि कशा पद्धतीनं त्यांनी हा लढा सुरू ठेवला, आता त्यांचं म्हणणं काय आहे या सगळ्याबद्दल आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. पण सगळ्यात आधी त्यांनी हे जे पत्र दिलंय ते मी वाचून दाखवते. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेलं हे पत्र आहे. त्यात त्यांचा विषय आहे क्रूरकर्मा औरंगजेबाच्या थडग्याच्या बांधकामावर लावलेला हजरत औरंगजेब आलमगीर नावाचा बोर्ड त्वरित हटवण्याबाबत. महोदय, महाराष्ट्र राज्यात खुलताबाद येथे क्रूरकर्मा औरंगजेबाचं थडगं आहे. त्या थडग्याच्या बांधकामावर मजार मोगल सम्राट बादशहा शहेनशहा हजरत औरंगजेब आलमगीर नावानं बोर्ड लावलेला आहे. त्या क्रूरकर्मा औरंगजेबाच्या थडग्यावर गलफ, चादर आणि फुलांच्या माळा औरंगजेब भक्त मुस्लिम आणि राजकीय नेते राज्यातनं परराज्यातनं येऊन चढवतात. क्रूरकर्मा औरंगजेबाचे मूळच थडग्याचं स्वरूप पूर्वी दगडामध्ये होतं. आता त्याला मार्बलच्या फरशी लावून सजवण्यात आलेलं आहे. सदरच्या ठिकाणी नमाज पठण केलं जातं. या सर्व गोष्टी हिंदू धर्मासाठी बलिदान देणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या आहेत. ज्या पद्धतीनं सातारा जिल्हा प्रशासनानं आमच्या आंदोलनाच्या मागणीनंतर अफजल खान आणि सय्यद बंडा यांच्या थडग्यावर लावलेला दरगाह सय्यद अफजल खान नावाचा बोर्ड हटवला, अशाच पद्धतीनं मोगल सम्राट हजरत आलमगीर औरंगजेब नावाचा बोर्ड हटवण्याचे आदेश छत्रपती संभाजीनगर प्रशासनाला द्यावेत. त्याचबरोबर क्रूरकर्मा औरंगजेबाच्या थडग्यावर गलफ, चादर, फुलांच्या माळा चढवण्यास शासनानं बंदी आदेश जारी करावा. ज्या पद्धतीनं अफजल खान आणि सय्यद बंडाच्या थडग्याभोवती जे अनधिकृत बांधकाम केलं होतं ते महायुतीच्या सरकारमध्ये बुलडोजर लावून जमीनदोस्त केलं आणि नुसते दगडी थडगे शिल्लक ठेवले. त्या पद्धतीनं क्रूरकर्मा औरंगजेबाच्या थडग्याभोवती केलेलं मार्बलचं बांधकाम उखडून काढून टाकून दगडी असलेलं बांधकाम ठेवावं. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना सातारा जिल्हा प्रशासनानं स्वतःच्या अधिकारांमध्ये अफजल खान थडग्याच्या उदात्तीकरणाचं काम पाडलं आहे. आता तर आपलं हिंदुत्ववादी सरकार आहे. औरंगजेबाच्या थडग्याच्या भोवतीच अतिक्रमण काढावं हीच क्रूरकर्मा औरंगजेबाच्या उदात्तीकरणावर घाव घालण्याची वेळ आहे. या अधिवेशनामध्ये याचा निर्णय घ्यावा अशी मागणी राज्याचे समस्त धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज भक्तांच्या आणि हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं करीत आहोत, असं त्यांनी पत्रात त्यांचा उद्देश थेटच लिहिलेला आहे. पण त्याचबरोबर एक महत्वाचा माझा प्रश्न आहे ते म्हणजे की हे थडगं काढावं असं तुम्हालाही वाटतंय का, की नुसतं हे जे काही त्याचं उदात्तीकरण केलेलं आहे ते काढावं? थडगं काढावं म्हटलं, मागणी केली तर सरकार उत्तर देतंय की पुरातत्व खात्यानं ते संरक्षित केलेलं आहे. त्या थडग्याच्या भोवती जर छत्रपती धर्मवीर संभाजीनगरचं जर गॅजेट बघितलं तर त्या गॅजेटमध्ये फक्त 10x10चं दगडी असं त्या ठिकाणी ते थडगं आहे. त्या थडग्याच्या भोवती मार्बलचं बांधकाम केलेलं आहे आणि त्या थडग्याचं रूपांतर दर्ग्यात आणि दर्ग्याचं रूपांतर मशिदीमध्ये, म्हणजे भविष्यामध्ये बाबरी मशिदीसारखा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणून मार्बलचं जे बांधकाम आहे ते हटवायला काही हरकत नाही. फक्त दगडी बांधकाम त्या ठिकाणी ठेवावं अशी आमची मागणी आहे. पण मग इथं आत्ता जर आपण पाहिलं तर काहींची अशी मागणी आहे आणि ती जाहीरपणे त्यांनी माध्यमांच्या माध्यमातून केलेली आहे की ही कबर काढली गेली पाहिजे. आणि अगदी शिवसेनेचेच जे आमदार आहेत संजय गायकवाड किंवा मग इतर असे शिवसेनेचे आमदार आहेत त्यांचं म्हणणं आहे की ती उखडून टाकली पाहिजे कबर. तुमचं त्याच्यासारखं म्हणणं नाहीये आणि अशा पद्धतीची मागणी करणाऱ्या व्यक्ती किंवा विधानांच्या बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? हे बघा, प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान आणि सय्यद बंडाच्या थडग्याभोवती जे उदात्तीकरण झालं होतं त्या उदात्तीकरणाच्या विरोधात सभागृहात 2001ला प्रश्न मांडला. 2023ला 20,000 स्क्वेअर फूटच्या दर्गा हजरत सय्यद मोहम्मद अफजल खानच्या दर्ग्यावर सरकारला बुलडोजर फिरवायला लागला. 14 वर्ष कोर्टामध्ये आम्ही केसेस खेळल्या, लाट्या काट्या खेळल्या, परंतु
ज्या वेळेला सरकारनं आम्हाला विचारलं की त्या ठिकाणी जे अफजल खान आणि सय्यद बंडाचं थडगं आहे ते थडगं सुद्धा आम्ही दरीत काढून फेकून टाकून देऊ दे का, आम्ही तोडू का, त्यावेळेला त्यांना आम्ही स्पष्ट नकार दिला होता. कारण शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा शिवप्रताप म्हणजे अफजल खानाचा वध. आमची जी भविष्यातली तरुण पिढी आहे, जे देशातले तरुण आहेत, ह्यांना तो इतिहास कळला पाहिजे. यासाठी त्या अफजल खानाच्या आणि सय्यद बंडाच्या थडग्यासमोर अफजल खानला फाडलेला अफजल खान वधाचा शिवप्रतापाचं भव्य शिल्प उभा करावं अशी आम्ही मागणी केली. ती मागणी सुद्धा सरकारनं मान्य करून त्याची आता कामाला सुरुवात झालेली आहे. तो पुतळा बनवलेला आहे, परंतु तो पुतळा अद्याप बसवलेला नाही आणि त्या ठिकाणी हिंदी, इंग्लिश आणि मराठीमध्ये तो इतिहास कोरावा अफजल खान वधाचा. त्याच पद्धतीनं कुरकर्मा औरंगजेबाच्या भोवतीनं झालेलं उदात्तीकरण म्हणजे मार्बलचं बांधकाम उखडून टाकावं. कुरुरकर्मा औरंगजेबाचे थडगे, या कुरुरकर्मा औरंगजेबानं आमच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना 40 दिवस हाल करून त्यांची अनन्वित अत्याचार करून हत्या केली. त्याचं हे थडगा आहे. शेवटपर्यंत तो हा मुलूक जिंकू शकला नाही. हे अशा पद्धतीचा त्या ठिकाणी बोर्ड लावावा अशी आमची मागणी आहे. पण इथं म्हणजे जर पाहिलं तर दोन असे मत दिसतात, मतप्रवाह दिसत आहेत. ते म्हणजे की एक तर थडगं असावं आणि दुसरं असं आहे ते म्हणजे की थडगं जसं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे थडगा हा इतिहास सांगणार आहे आणि काहींचं म्हणणं आहे की ते थडगं उखडून टाकायला हवं. संभाजीराजांवर ज्यांनी अनन्वित अत्याचार केले तर त्याचा बदला घेण्यासाठी ते थडगं काढलं गेलं पाहिजे. संजय गायकवाडांचंच माझ्याशी बोलताना केलेलं विधान आहे. तर म्हणजे अशा पद्धतीनं जे विधानं करतायत की थडगं ते काढलं गेलं पाहिजे, ती कबर उखडून टाकली पाहिजे, तर तुम्ही असे जे विधानं करणार आहेत त्यांना काय म्हणताय? त्यांची ही मागणी बरोबर आहे का? तुम्ही म्हणताय की इतिहास जतन केला पाहिजे, पण त्यांचं असं म्हणणं आहे की इतिहास तो पानांमध्ये तसा शिल्लकच राहणार आहे, कबरीची काही आवश्यकता नाही. नाही, काढून टाकायचं म्हटलं तर काढून टाकण्यासारखी हरकत नाही. परंतु ज्या वेळेला शिंदे त्या ठिकाणी मागणी करतायत की कुरकर्मा औरंगजेबाचे थडगे काढून टाका, त्यावेळी उत्तर काय दिलं जातं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्याकडून की आयएसएनं ती संस्था ते त्या ठिकाणी संरक्षित केलेलं आहे, म्हणजे पुन्हा हाय ते तसंच राहणार आहे. पण त्याच्या अगोदर आम्ही हे मुद्दामून सांगलीहून हा सगळा गोंधळ हा विधानमंडळात चाललेला बघून मी या ठिकाणी आलोय. एक अनुभव आहे. 2-3 आंदोलन, विशाळगडचं आंदोलन, प्रतापगडचं आंदोलन यशस्वी केलेला अनुभव आहे. आता हीच औरंगजेबाच्या कुरकर्मा औरंगजेबाच्या उदात्तीवर घावा घालण्याची वेळ आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोहोल आहे. छावा चित्रपटानं संपूर्ण देशाचं वातावरण त्या ठिकाणी बदलून टाकलेलं आहे. हीच संधी आहे म्हणून आम्ही ह्याच्यातून मार्ग काढला की मजार हजरत नवाब हजरत औरंगजेब आलमगीर नावानं जोबडा. अरे हजरत म्हणजे सुफी संत झालाय त्या ठिकाणी. तो बोर्ड हटवायला काय अडचण आहे? सातारा जिल्हा प्रशासन हटवतंय. त्या ठिकाणी आत गेल्यानंतर त्याच्यावर चादरी फुलं चढवलेली दिसतात, फुलांच्या माळा, गलप, चादरी चढवल्यात. आणि आम्ही सगळ्या वर्तमानपत्रातनं बघतो असुसिंध ओळीशी आले, त्यांनी चादर चढवली आणि त्याची आम्ही फक्त निषेध करतो, त्याचे पुतळे जाळतो. अरे बंद करा ना हे. अरे निर्णय घ्या. आज राज्याचं अधिवेशन चालू आहे आणि संपूर्ण दोन्ही बाजूनं त्या कबरीला उखडून टाकाशी मागणी होती आहे. ह्यामध्ये या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना काल निवेदन दिलंय. ताबडतोब तो त्या ठिकाणी हजरत औरंगजेब आलमगीर नावाचा जो बोर्ड आहे तो बोर्ड हटवून टाका. कुरकर्मा औरंगजेबाचे थडगे असा नावाचा बोर्ड लावा. मालबरचं जे काम केलंय ते काढून टाका. त्या ठिकाणी चादर, गलप, फुलाच्या माळा हे कुठल्याही कट्टरपंथीय मुस्लिमाला त्या ठिकाणी चढवायला, नमाज पडायला बंदी घाला. अशा पद्धतीची आम्ही मागण्या केल्या. ह्या निर्णय ह्या सभागृहामध्ये घेऊ शकतात आणि ह्यासाठी मी ब्रीफ नोट अनेक हिंदुत्ववादी आमदारांना भेटून दिल्या. अरे टाह पुढून सांगतोय की जर उदात्तीकरण थांबवायचं असेल तर हीच वेळ आहे आणि हे उदात्तीकरण थांबवलं. आणि हे जर उदात्तीकरण थांबलं नाही तर अजून औरंगजेबाचे भक्त तयार होतील. आम्ही अफजल खानाचं ते उदात्तीकरण थांबवलं म्हणून भक्त तयार झाले नाहीत. आज टिपू सुलतानच्या बरोबरीनं महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाज त्या ठिकाणी औरंगजेबाचे कुरकर्माचे फोटो नाचवत आहे. त्यांचे ते फोटो जर नाचवायचे नसतील त्यांना तर ते त्या ठिकाणी उदात्तीकरण थांबलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. सगळ्यात पहिले तर तुम्ही उल्लेख सुद्धा केला म्हणून हा प्रश्न आहे की मग मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला आश्वासन काय दिलं? ज्या अनेक आमदारांना तुम्ही भेटलात त्यांची नावं सांगा की ज्यांच्याकडे तुम्ही हा मुद्दा मांडला होता, त्यांचं म्हणणं काय आहे? मी सुधीरजी मुनगंटीवारना भेटलो, देवयानीजी फरांदेना भेटलो, गोपीचंद पडळकरना भेटलो, त्याचबरोबर अनेक नेत्यांना ठिकाणी आमदारांना भेटलो की जे हिंदुत्ववादी विचारसरणीचे आहेत. महेश लांडगेंना भेटलो आणि त्या सर्वांना, अतुलजी भातकळांना मी मेजॉरिटी तुम्ही भाजपच्या आमदारांना भेटलाय?
हो, सगळे भाजपचे आमदार होते. ह्यांना भेटून मी त्यांना हे सगळ्या गोष्टी सांगितल्या, ब्रीफ नोट दिली आणि सरकारला धारेवर धरा, हीच संधी आहे आणि ह्याच्यात हा निर्णय करून घ्या तर हे उदात्तीकरण थांबेल. अधिवेशन संपणार आहे, संपायच्या अगोदर हे जर सरकारनं निर्णय दिले, अरे नुसतं त्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले तो बोर्ड हटवा, त्या ठिकाणी कुरुकर्मा औरंगजेबाचं थडगा म्हणून बोर्ड लावा, त्या ठिकाणी फुलं चादरी आणि गलप चढवायला बंदी घाला. हे केल्यानंतर उदात्तीकरण थांबते. अहो, महाराष्ट्राची कोली कुत्री येऊन मुतली पाहिजेत, त्यात फक्त दगडी. मला म्हणायचंय की या आमदारांनी आश्वासन काय दिलं, मुख्यमंत्र्यांनी आश्वासन काय दिलं तुमच्या या पत्राला, तुमच्या या मागणीला? मुख्यमंत्र्यांनी पत्र वाचलं आणि आत गेले. मला म्हटले मी हे बघून घेतो. त्याचबरोबर हे जे सगळे आमदार होते, हे आमदारांनी त्यांनी मला सांगितले की हा सभागृहामध्ये विषय आल्यानंतर आता विषय हा सुरूच आहे, ह्या विषयामध्ये आम्ही हा विषय मांडून तुम्हाला हा देतो. हिंदू एकटाच नाही, सर्व हिंदुत्ववादी संघटनांची ही मागणी आहे. हे उदात्तीकरण कोणत्याही परिस्थितीमध्ये थांबलं पाहिजे आणि जर थांबलं नाही, आज तुम्ही त्या ठिकाणी संभाजीनगरमध्ये उद्रेक बघितलाय, भविष्यात तुम्हाला त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात नाही देशभर उद्रेक बघायला लागेल. बाबरी मशिदीसारखा प्रश्न होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन रक्ताचे पाठ होतील, हे सरकारनं ध्यानात घेतलं पाहिजे आणि आता तातडीचा निर्णय घेतला पाहिजे अशी माझी मागणी आहे. हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने मी मागणी करतो. पण तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे तातडीनं कारवाई केली पाहिजे, मग तातडीनं निर्णय हा मुख्यमंत्र्यांकडनं किंवा या आमदारांनी हा विषय लावण्यामागे का नाही घेतला असं तुम्हाला वाटतंय? त्यांनी नाही जरी घेतला, त्यांनी जरी कारण त्या ठिकाणी पुरातत्व खात्याचं सांगितलं, त्यांना वाटत असेल की जर ते तोडल्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी जर त्यांना भीती वाटत असेल तर भीती बाळगायची काय कारण नाही. जी औरंगजेबाच्या कबरीला हात घातल्यानंतर, ती कबर उखडल्यानंतर जी अवलाद, जी पिल्लावळ रस्त्यावर येईल ती लादींची अवलाद असेल. आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की अशा पद्धतीनं ही औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा आला आणि त्यानंतर एके ठिकाणी नागपुरात तणावाचं वातावरण झालं. तर तुम्ही याकडे कसं पाहता? एखादी गोष्ट काढून टाकली गेली पाहिजे याची मागणी तुम्हालाही माहिती आहे, सभागृहाचे सदस्य होता, सभागृहात केली जाऊ शकते, सरकारकडे आंदोलनांच्या माध्यमातून केली जाते. पण तशा पद्धतीनं जर का तणावाचं वातावरण निर्माण होत असेल एखाद्या मागणीसाठी, तर मग नेमकं काय करावं? कारण काल महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा दंगलीसारखी परिस्थिती झाली नागपुरात, म्हणून हा प्रश्न. नाही, सगळ्यांनी मिळून एकमुखी मागणी करून हा विषय ह्या सभागृहात संपवला पाहिजे. काल जे घडलं ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घडायला आता वेळ लागणार नाही. त्याला मानणारे असंख्य लोक आहेत, औरंगजेब भक्त, ते काल रस्त्यावर आले होते. विधानं करणाऱ्या नेत्यांबद्दल काय म्हणणं आहे की जे अशा पद्धतीनं आक्रमक विधानं करतात किंवा मग आम्ही सैलाब येईल ती कबर म्हणजे उधळून काढण्यासाठी, उखडून काढण्यासाठी अशी जी विधानं करतात त्याच्यामुळे ज्या काही तणाव निर्माण होतो, तर त्यांच्याबद्दल काय म्हणणार अशा विधानं करणाऱ्या नेत्यांबद्दल? अबू आझमी सारखा आमदार या सभागृहामध्ये, क्रूरकर्मा औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता, त्यानं चांगल्या पद्धतीनं राज्य केलं, अशा पद्धतीनं देशाच्या सीमा वाढवल्या, अशा पद्धतीनं वक्तव्य करून अबू आझमीनंच या सभागृहामध्ये त्या ठिकाणी त्याचा उदो केलाय. त्याला नुसतं निलंबित नाही, त्याच्यावर देशद्रोहाचा खटला टाकून त्याला आत टाकायला पाहिजे. पण देशद्रोहाचा कायदा आता म्हणजे राजद्रोहाचा, देशद्रोहाचा कायदा काढून टाकलेला ते कलम, त्याच्यावर चांगले कडक कलम लावली पाहिजेत. मी वंदे मातरम म्हणणार नाही, मी भारत माता की जय म्हणणार नाही. औरंगजेब भक्त आता सभागृहामध्ये पर्यंत येऊन पोचलेले आहेत आणि यासाठी आम्ही ज्या मागण्या मांडल्या त्या जर मागण्या त्या ठिकाणी मांडल्या गेल्या, मी ज्या आमदारांना येऊन हे प्रश्न दिलेले आहेत, दुर्दैवानं आम्ही आत नाहीये. जर आत असतो तर सभागृह बंद पडला असता आणि हा विषय सभागृहात लावून धरला असता. कागदोपत्री लढा तुम्ही अफजल खानाची जी काही थडगा आहे ते काढण्यासाठी दिला होता, 21 वर्ष त्यासाठी लढा दिला, तर कशा पद्धतीनं हा कागदोपत्री तुमचा लढा राहिलेला आहे? तुम्ही कुठल्या कुठल्या अडथळ्यातनं गेलेला आहात? कशा पद्धतीचा म्हणजे काय गोष्टी कराव्या लागतात हे समजून घ्यायचं आहे तुमच्याकडनं. महत्वाचं आहे ते म्हणजे की इतकी वर्ष तुम्ही लढा दिला, तो कशा पद्धतीनं दिला होता, काय काय केलं होतं त्यासाठी? प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान आणि सय्यद बंडा सुफी संत होतोय. त्या ठिकाणी मुंबई बॉम्बस्फोटचा कट शिजलेला आहे, अतिरेक्यांचं वास्तव्य असतं. मुंबईतले नामवंत गुन्हेगार हाजी मस्तान, करीमलाला, युसुफ पटेल हे अफजल खान मेमोरियल ट्रस्टीचे तिथं ट्रस्ट आहे, त्या ट्रस्टच्या माध्यमातून हे सगळं उदात्तीकरण झालंय. तेवढ्या एका पोस्ट कार्डच्या आधारावर मी हा प्रश्न सभागृहात मांडला. तातडीनं आदेश दिले की त्या ठिकाणी अफजल खानाच्या थडग्याभोवती इस्लामिक अतिक्रमण उदात्तीकरण झाले का हे तपासा. सातारा जिल्हा जशी विधान भवनातली लढाई लढली
तशी रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी सर्व हिंदुत्ववादी, मग शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, हिंदू जनजागृती, हिंदू एकता आंदोलन या सर्व संघटनांना एकत्र करून श्री शिवप्रताप भूमिमुक्ती आंदोलन नावाचं आंदोलन उभा केलं. एकीकडनं सभागृहात रेटा लावला आणि दुसरीकडनं रस्त्यावरची लढाई चालू केली. मेळावे, आंदोलनं, मोर्चे आणि मागण्या, साचेबंद मागण्या केल्या. पहिल्या मागण्यामध्ये आम्ही काय केलं, त्याचं उदात्तीकरण थांबवा, आणि दुसऱ्या मागण्यामध्ये आम्ही बुलडोजर दौडा. पण गोंधळ असा होत होता, अफजल खान मेमोरियल ट्रस्टीचे जे ट्रस्टी होते ते ट्रस्टी वारंवार कोर्टात जायचे. 3 वेळा हायकोर्टानं आदेश दिलते की ते सगळं तोडून टाका, जमीनदोस्त करा, परंतु फक्त मुस्लिमांच्या मतासाठी. आणि दुसरा विषय की दंगा होईल, त्यावेळेला सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार माझ्या अंगावर आले सभागृहात प्रश्न मांडत असताना. अरे तुला काय दंगा घडवायचा काय, हिंदू मुस्लिम दंगा घडवण्यासाठी प्रश्न मांडतोयस काय? अरे म्हटलं, शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रताप पुसला जातोय आणि त्याच्यासाठी जर कोण रस्त्यावर येत असेल तर ती कापूनच काढली पाहिजे. लादेनच्या नावानं ट्रस्ट अमेरिकेत स्थापन होईल काय भारतामध्ये, आणि तो महाराष्ट्रामध्ये? औरंगजेबाच्या नावानं ट्रस्ट स्थापन कसा होतो, कोण ट्रस्ट स्थापन केला? ह्या सगळ्या गोष्टींच्या चौकशा झाल्या पाहिजे. टप्प्याटप्प्यानं मग तो ट्रस्ट रद्द केला, हंड्या काढल्या, झुमरं काढली. वाईट गोष्ट म्हणजे त्या परिसरातल्या हिंदू माता भगिनी त्या ठिकाणी अफजल खान सारखा मुलगा व्हा म्हणून नवस बोलायला जायच्या, चांदीचे पाळणे बांधले होते. सगळं जमीन दोस्त करून टाकलं. फक्त मला म्हणायचं की तेव्हा सरकारनं हा निर्णय घेतला किंवा तुम्ही जेव्हा मागण्या केल्या तेव्हा अशी तणावपूर्ण परिस्थिती होती का? आणि सरकारनं जेव्हा निर्णय घेतला तेव्हा तो कशा पद्धतीनं घेतला होता? सरकारने कसा निर्णय दिला? 10 नोव्हेंबर 2023च्या पूर्वी मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, कारण ते जे अतिक्रमण केलं होतं ते वन खात्याच्या जागेवर होतं. सुधीर मुनगंटीवारना जाऊन भेटून सांगितलं की राज्यामध्ये हिंदुत्वादी सरकार आलेलं आहे, हिंदुत्वादी मुख्यमंत्री आहे, आणि सारखं वारंवार आपण हिंदुत्वादी सरकार, हिंदुत्वादी मुख्यमंत्री. मग अफजल खानाचा बेकायदेशीर दर्गा तुम्ही जमीनदोस्त का करत नाही? हायकोर्टाने आदेश दिलेत. मग त्यांनी आम्हाला शब्द दिला, 10 नोव्हेंबर 2023 तारखेप्रमाणे शिवप्रताप दिन येतो. 2000 पोलिसांचा फौज पाटा लावला, फोकलँड मशीन, एक्सावेटर सगळे घेऊन सातारचे जिल्हाधिकारी ऋषी जयवंशी आणि सातारचे पोलीस प्रमुख मुस्लिम समाजाचे समीर शेख यांनी दोघांनी जाऊन तो रातोरात बुलडोजर लावून जमीनदोस्त केला. एका ठिकाणी ऍब्सोल्युटली दंगल नाही, साधा निषेध सुद्धा व्यक्त केला गेला नाही. तीच परिस्थिती आहे. हे फक्त राजकारण चाललंय. पण तेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. म्हणजे मला असं म्हणायचं की हिंदुत्ववादीच मुख्यमंत्री आहेत. असं असताना सुद्धा निर्णय घ्यायला उशीर होतोय असं तुम्हाला वाटतंय का, आणि का? नाही, त्यांनी निर्णय घ्यावा, आमच्यासारख्यांशी चर्चा कराव्यात. आता आम्ही येऊन तिथं कित्येक वेळा येऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मी भेटलोय आणि हा विषय सांगतोय. प्रतापगडाच्या पायथ्याशी जो पुतळा बसवतायत अफजल खान वधाचा शिल्प, ते काम रखडलंय. कारण सांगतायत राजकोटचा पुतळा कोसळला. अरे राजकोटचा पुतळा कोसळला म्हणून प्रतापगडचा पुतळा का थांबवलाय? तो पुतळा तयार आहे. या विषयात सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं आम्ही त्यांना सांगू शकतो. अनेक वर्ष गेली 40 वर्ष हिंदुत्वाचं आणि शिवाजी महाराजांचं आम्ही काम केलेलं आहे, शिवभक्तीचं काम केलेलं आहे. आमच्यासारख्यांचा सल्ला घेतला पाहिजे, एखादी कमिटी केली पाहिजे आणि तातडीने हे निर्णय घेतले पाहिजेत. किमान आपल्या ह्या चॅनेलद्वारा मी त्यांना हात जोडून विनंती करतोय की हे अधिवेशन संपायच्या अगोदर या ज्या मी गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी ह्या राज्यातल्या सरकारनं कराव्यात आणि शिवभक्तांना न्याय द्यावा. पुन्हा एकदा अफजल खानाच्या त्या थडग्याकडे येते. ASIची परमिशन लागते किंवा सरकारकडनं त्यासाठीचं म्हणजे लेटर द्यावं लागतं की आम्हाला हे थडगं किंवा हे कबर काढायची, एखादी अशी वास्तू असेल ती काढण्यासाठी. तर त्यावेळेस ASIकडनं अशी परवानगी वगैरे सरकारनं घेतली होती? काही नाही. मुळात माझं आता स्पष्ट म्हणणं आहे की राज्यातल्या सरकारनं, राज्यात हिंदुत्वादी सरकार आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हिंदुत्वादी आहेत, देवाभाऊ, देशाचे पंतप्रधान हे हिंदुत्वादी आहेत, देशात हिंदुत्वादी सरकार आहे. दोन्हीकडं हिंदुत्वाद्यांनी आणलेली ही सरकार आहेत आणि ह्यांच्या अधिकारामध्ये हे खातं येतं. त्यामुळं परवानगी काढा, कायद्याची प्रोसिजर करा, परंतु त्या ठिकाणी हा निर्णय घ्या, असं आमचं म्हणणं. एक शेवटचा प्रश्न आहे ते म्हणजे की अशा पद्धतीनं निर्णय घेत असताना काय काळजी किंवा खबरदारी घ्यायला हवी सरकारनं? कारण आता अशा पद्धतीनं नुसती विधानांच्या नंतर इतकी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. औरंगजेबाच्या त्या म्हणजे कबर उखडण्यावरनं झालेलं आंदोलन आणि त्यानंतर कोणी केलं याच्याबद्दल काही माहित नाही. पण मग काय काळजी सरकारनं घ्यायला हवी? कायदा सुव्यवस्था महत्वाची की अशा पद्धतीनं जे जुने 300-400 वर्षापूर्वीचे जे गोष्टी आहेत ते काढणं, त्याच्या माध्यमातून वेगळ्या समाजाच्या अस्मिता जपणं हे महत्वाचं आहे?
आहे. फार महत्वाचा तुम्ही प्रश्न विचारला मॅडम, की पहिल्यांदा आता अधिवेशन चालू असताना हजरत औरंगजेब आलमगीर नावाचा बोर्ड तिथून ताबडतोब हटवून टाकावा. कुरकर्मा औरंगजेबाचे थडगे नावानं त्या ठिकाणी बोर्ड लावावा. दुसरा मुद्दा, त्या ठिकाणी गलब, चादर, फुलांच्या माळा चढवायला सरकारनं बंदी जारी केलेली आहे अशी घोषणा करावी. वातावरण शांत होऊ द्यावं आणि मग सगळीकडे पोलिसांचा बंदोबस्त लावून प्लॅनिंग करून रातोरात जे काय उद्ध्वस्त करायचे ते उद्ध्वस्त करावं. कुठंही काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न महाराष्ट्रात निर्माण होऊ शकत नाही. नितीन शिंदे ज्यांनी अफजल खानाचं थडगं उखडण्यासाठी लढा दिला असं म्हटलं जातं, त्यांचं असं म्हणणं एएसआयची वगैरे काही परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. सरकारनं जर ठरवलं तर ते केलं जाऊ शकतं. 2023 मध्ये एकदा केलेलं आहे, आताही ते केलं जाऊ शकतं. पण त्यांचं असंही म्हणणं आहे ते म्हणजे की हे कबर उखडायच्या आधी त्याच्या अवतीभोवती जे उदात्तीकरण करण्यात आलेलं आहे ते मात्र काढून घेतलं पाहिजे. आता त्यांची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. काही आमदारांकडे त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. आता या आमदारांनी तर काही प्रश्न लावून धरलेला नाहीये. मुख्यमंत्र्यांनी त्यांना तसं काही कुठल्याही पद्धतीचं आश्वासन दिलेलं नाहीये. पण नेमकं या बाबतीत काय होतं आणि जर त्यांची ही मागणी पूर्ण नाही झाली तर मग ते काय पुढे करतात, आंदोलनं करतात की आणखीन काय करतात हे बघणं महत्वाचं राहणार आहे. कॅमेरामन मंदार चव्हाणसह मी हर्षदा परब, मुंबई तक.